महेश गायकवाड़, अगर तू गणपत गायकवाड़ और वैभव गायकवाड़ के पीछे पड़ेगा तो तेरा बाबा सिद्दीकी करेगा, अशी धमकी गणपत गायकवाड़ गोळीबार प्रकरणातील तक्रारदार माजी नगरसेवक महेश गायकवाड़ यांना अंबरनाथ MIDC येथील आनंदनगर येथील सामूहिक विवाह सोहळ्यात एका कार्यक्रमात एका तरुणाने बंद लिफाफ्याने पत्र दिले आहे। पत्रात तुझा बाबा सिद्दीकी करू, तू गणपत गायकवाड़ आणि त्यांचा मुलगा वैभव गायकवाड़ याच्या मागे लागू नको अशी धमकी दिली आहे। या प्रकरणात महेश गायकवाड़ यांनी अंबरनाथ शिवाजीनगर येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणाचा पोलीस तपास करीत आहे। ब्युरो रिपोर्ट, डोंबिवली फास्ट, कल्याण पूर्व। मला आनंदनगर या ठिकाणी लग्नात समारंभ असताना त्या ठिकाणी एका इस्माने आणून असं पत्र दिलं आणि त्या लेटरमध्ये मी बघितलं तर मला जीव मारायची धमकी दिली। त्यामध्ये लिहिलं आहे की गणपत गायकवाड़ आणि वैभव गायकवाड़च्या बाबतीत काय बोललास तर तुला बाबा सिद्दीकी करू, म्हणजे तुला गोळ्या झाडून मारू अशा पद्धतीची धमकी दिलेली आहे। मी आनंदनगर ठिकाणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। पोलिसांकडून अपेक्षा आहे की त्यांनी लवकर चौकशी करून त्याला अटक करावी। आणि हा जो लिफाफा आहे, हा लिफाफा जेलमध्ये वापरला जातो। ज्या ठिकाणी गणपत गायकवाड़ आता जेलमध्येच आहे, माझा संशय की हे सगळं गणपत गायकवाड़ करतोय। आणि गणपत गायकवाड़ खरं तर 15 दिवस जेलमध्ये असतो आणि 15 दिवस जे हॉस्पिटल असतो। म्हणजे तो काय जेल, त्याला काय जेल काय, तो जेल जसे आरोपी लोक जेल करतात तशी तो जेल काढत नाही। त्याच्यावरती अनेक आका लोकांचा आशीर्वाद आहे, अनेक आका लोकांचे जर संबंध असल्यामुळे ते मग माणूस असा मजा करणारच। आणि वैभव गायकवाड़ला क्लीन चिट दिली, ह्याची सुद्धा चौकशी मी CBI मागणी करतोय हायकोर्टामध्ये, जेणेकरून खरं तथ्य बाहेर येईल। कारण की CC फुटेजमध्ये पूर्णपणे कैद आहे। इशारे करताना गणपत गायकवाड़ला बोलवण्याचं काम वैभव गायकवाड़ने केलं आहे आणि सराईत गुन्हेगार पार्श्वभूमी असलेल्या आरोपीला, त्या गुन्हेगार लोकांना त्या ठिकाणी आणायचं काम केलेलं आहे। ते बाहेरच्या दृश्यामध्ये जेवढे गुन्हेगार आहेत त्यांना सुद्धा अटक करायला पाहिजे असं मी आता हायकोर्टामध्ये मागणी केली आहे। त्यांनी लवकर चौकशी करून त्याला अटक करावी।